आषाढी एकादशी निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांची भव्य शिस्तबद्ध अशी आध्यात्मिक वातावरणात दिंडी संपन्न झाली आहे। या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी देवता, सर्व धर्म समभाव व समतेचे संदेश देणारे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, चोखामेळा, गोरा, कुंभाळ, सावतामाळी हे संत आणि वारकरी भूमिकेत बाल, विद्यार्थी आणि वेशभूषा साकारली होती। दिंडीच्या स्वरूपात पालखी, पारंपरिक वस्त्र, मस्तकावरील तुळशी वृंदावन व झाडांची रोपे, वृक्षारोपणाचे संदेश देणाऱ्या पाट्या, कपाळावरील अष्टगंध, गळ्यातील माळ, टाळ, मृदुंग, भगवी पताका, साऊंड सिस्टीम, विद्यार्थी व पालकवर्ग आणि पंचक्रोशीतील भाविक यांचा समावेश दिसून आला। शाळा परिसरातून निघालेली ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कारखाना वसाहत, शिवतेज व भीमतेज चौक, कराळवाडी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर असा प्रवास करत पुन्हा शाळेत परतली। ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली। या स्तुत्य उपक्रमासाठी पालक चंद्रकांत कराळे परिवार व स्वजय इगे परिवार यांच्या वतीने प्रसाद म्हणून बालचिमुकल्यांना केळी, राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला। विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ रिंगण सोहळा पार पडला। यात बाल, वारकरी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि भाविकांनी आध्यात्मिक गाण्यावर ठेका धरला। स्त्रियांनी फुगड्या सादर केल्या। रामकृष्ण हरी, माऊली माऊली, पुंडलिक वरदेव, हरी विठ्ठल या नामघोषाने राहुरी कारखाना परिसर दुमदुमला होता। शाळेच्या वतीने बालचिमुकल्यांना महाप्रसादाचे आयोजन केले गेले। दिंडी यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चोखर मॅडम यांची प्रेरणा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अतोनात प्रयत्न व पालकांचा सहभाग व सहकार्य मोलाचे ठरले। यावेळी सुरेश चव्हाण, ओंकारेश्वर भजनी मंडळ, अरुण येवले यांनी विशेष सहकार्य केले।